आई तुळजाभवानी आणि महिषासूर मर्दिनीची ही कथा शक्ती, भक्ती आणि अधर्मावरील धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे। हजारो वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा एक शक्तिशाली असुर होता। त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून एक वर मिळवला होता की कोणताही पुरुष, देव किंवा प्राणी माझा वध करू शकणार नाही। या वरदानामुळे तो प्रचंड गर्विष्ठ झाला। त्याने स्वर्गलोकावर आक्रमण करून देवांना तिथून हाकलून दिले आणि त्रैलोक्यात हाहाकार माजवला। महिषासुराच्या अत्याचाराने त्रस्त होऊन सर्व देव भगवान विष्णू आणि शिवशंकरांकडे गेले। तेव्हा सर्व देवांच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली, तीच म्हणजे आदिशक्ती तुळजाभवानी। भगवान शंकरांनी त्यांना त्रिशूळ दिले, भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले, इंद्राने वज्र आणि वरुणदेवाने पाश दिला। अशा प्रकारे सर्व देवांनी आपली शस्त्रे आणि शक्ती देवीला अर्पण केली। सिंह हे देवीचे वाहन बनले। देवी आणि महिषासूर यांच्यात 9 दिवस भीषण युद्ध चालले। महिषासूर अत्यंत मायावी होता। त्याने कधी रेड्याचे, कधी सिंहाचे तर कधी हत्तीचे रूप घेऊन देवीला फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु देवीने त्याच्या प्रत्येक मायेचा नाश केला। शेवटी जेव्हा महिषासूर रेड्याच्या रूपातून मानवी रूपात येण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा देवीने बालाघाटच्या पर्वतरांगांमध्ये तुळजापूर त्याला गाठले। देवीने आपल्या त्रिशूळाने त्याच्या छातीवर प्रहार केला आणि आपल्या पायाखाली त्याला चिरडून टाकले। अशा प्रकारे महिषासुराचा वध करून देवीने सृष्टीला त्याच्या जाचातून मुक्त केले। ज्या ठिकाणी देवीने या असुराचा वध केला आणि थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबली, तेच ठिकाण म्हणजे आजचे तुळजापूर। भक्तांच्या हाकेला त्वरित ओ देणारी आणि धावून जाणारी म्हणून तिला त्वरिता किंवा तुळजाभवानी असे म्हणतात। तुम्हाला या कथेवर आधारित देवीच्या इतर रूपांची किंवा तुळजापूर मंदिराच्या इतिहासाची अधिक माहिती हवी आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।